आणि क्रिकेटचे नियम अटी आहेत, काही 4-5चा कॉम्बिनेशन सुद्धा आहे. चला तर स्टार्ट केली जाते आता. मॅचला सुरुवात होती. पहिलं षटक इथे भूषण बॉलिंग मार्कवरती एंट्री झाला. रोहित आणि केतन खंबाळे टीम क्रिकेट संघाची सलामीची जोडी इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पहिल्या मेथी आहे. आणि मेटेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक इथे भूषणच्या हातामध्ये कॅप्टन कडून जबाबदारी दिलेली आहे. आणि या पहिल्या षटकाला सुरुवात एक क्षेत्ररक्षक जर पहिला तर निश्चितच लॉंग ऑनला आहेत आणि एक लॉंग ऑफला आहे. तर अशा पद्धतीनं मॅचला सुरुवात होती. षटक क्रमांक पहिलं इथे चालू होत आहे. रोहित स्ट्रायकर एंडला पहिला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी लाईन चेक केली जाईल आणि पहिलाच बॉल इथे खराब पहिला मिळतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती नेहमी म्हटलं जातं मित्रांनो, तुमचा वेग महत्वाचा नाही, तुमची दिशा, तुमचा टप्पा आणि तुमच्या लेंथ यांचं मिश्रण करून गोलंदाजी करणं योग्य राहील. इथे खराब बॉल हाताळला गेला. स्लाइस केला यावेळेला कव्हर शुपर मध्ये. शॉट चांगला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक येतील बॉल वरती, उचलला जाईल बॉल, फेकला जाईल. तत्पूर्वी एक सिंगल इथे प्राप्त होती. अगदी चांगल्या पद्धतीने लो फुलटॉस बॉल होता, त्यावरती अगदी कव्हर शुपर मध्ये हा फटका आणि एक सिंगल प्राप्त झाली. केतन स्ट्रायकर एंडला एंटर झालेला पहिला मिळतो. धावफलकावरती जोडलेला 2 धावा. नेक्स्ट बॉल आत्राकर होता, पॉइंट कव्हरला हुक केलाय. दणदणाचा शॉट यावेळेला आपण पाहू शकाल आपण. पहिला वार केतनच्या बॅटमधला पहिला चौकार खंबाळे टीम क्रिकेट संघासाठी. जबरदस्त प्रहार, अत्यंत महत्वाचा बाउंड्रीज इथे पहिला मिळाला. आणि डेफिनेटली आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीने बागफुटला जाऊन पंच केला गेला. कारण 38 सर्कल मध्ये जे क्षेत्ररक्षक जोडले गेलेत आणि तिकडे पॉइंट कव्हरला बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक नव्हता. तीच संधी घेऊन हा फटका अगदी मोकळ्या जागेवरती फटका सजवण्यामध्ये प्रयत्नशील केतन राहिलेले आहेत. 6 धावा एंट्री झाल्यात. नेक्स्ट बॉल. वाह, पुन्हा एकदा यावेळेला लाईन चेक केली जाईल. काय घडलंय काय बिघडलंय तर थर्ड अंपायर कडे हा निर्णय आता पोहोचवला जातोय. दॅट्स वेल चेक. वाईट रिव्ह्यू सक्सेसफुल इथे पहिला मिळतोय. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू आहे बरं का. 7 धावा एंट्री झाल्यात. स्कोर कार्डला एक अगदी मिडल झाला नाही यावेळेला पाहू शकाल आपण. अगदी जी बॅटची कडा आहे त्या कडेला हा बॉल लागला गेला आणि त्या कारणास्तव हा बॉल 38 सर्कल मध्ये गोलंदाजाच्या बादबादनं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा क्षेत्ररक्षण इथे पहिला मिळालं. भूषणचं पहिलं षटक आणि आतापर्यंत 7 धावा भूषणनं खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल इथे हाताळला जातोय. अप्रतिम बॉलिंग आहे. नेत्र दीपक चेंडू हाताळला गेला. अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता. टप्पा पडल्याच्या नंतर कंबराच्या लेवलला विकेट किपरकडे रवाना झालेला चेंडू. चांगली गोलंदाजी करणं एका चांगल्या गोलंदाजाचं कर्तव्य आणि काम असताना ते झालेलं आहे यावेळेला. स्लाइस फटका
कॅप मध्ये आणि एक सिंगल इथे पहिल्या मितीया. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 8 धावा धावफलकावरती एंट्री झाली आहेत. पहिलं षटक चालू आहे मेटेटरी पॉवर प्लेचं. एक चौकार वगळता प्रति बॉल सिंगल आणि त्यामध्ये 2 वाईड बॉल अशा पद्धतीने 8 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल रोहितनं ऑन स्ट्राईकला उडवलाय. तिकडे आहेत नंदू मांडे बॉलवरती येतील, बॉल उचलतील, फेक करतील. तत्पूर्वी एक सिंगल आणि अगदी जर पाहू शकाल ओव्हरची समाप्ती. बिनबाद 9 धावा धावफलकावरती खंबाळे 11 टीम क्रिकेट संघाच्या. सोनू इथे गोलंदाजी ट्रॅक प्रती आहे आणि कुठल्या प्रकारे बंधन नाहीये तुम्हाला, कारण ऊन जितकं आहे त्यामुळे कॅप परिधान करणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण उन्हापासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर निश्चितच आपण कॅप परिधान करून सुद्धा गोलंदाजी करू शकता या स्पर्धेच्या अंतर्गत. कारण माणूस आणि शतलवन फटका सजवायचा प्रयत्न होता. अगदी सुंदर गोलंदाजी इथे पहिल्या मितीया. चांगल्या पद्धतीचा बॉल इथे हाताळण्यामध्ये सक्षम आणि सफल राहिला गोलंदाज. 54 गोलंदाजी. 9 धावा धावफलकावरती एंट्री झालेल्या पहिल्या मितात. षटक क्रमांक 2 मेटेटरी पॉवर प्लेचं इथे टाकलं जाते. बॅट्समन तयार. वाह, कमालीची गोलंदाजी. रोहितला बीट केलं गेलं. सलामीचा बॅट्समन आहे आणि अगदी जर पहिलं गेलं ना, मैदानाच्या आतमध्ये पहिला पूर्वार्ध चालू आहे आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अंतर्गत तुम्ही ज्या वेळेला कमी स्कोरवरती समोरच्या टीमला थांबवताना त्यावेळेला तुमच्या उत्तरार्धामध्ये येणाऱ्या बॅटिंग मार्कवरती तुमच्या फलंदाजांवरती दडपण येत नसतो. 2 बॉल डॉट झाल्याच्या नंतर इथे रोहित थांबायचं नाव घेत नाही. बॉलला फेकून दिला बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा एंट्री झालेत. धावसंख्येत 4 नबाड. टोटल स्कोर कार्ड दुहेरी अंकावरती. एकावरती 1 सॉरी 13 एकावरती 3 13 धावा धावफलकावरती एंट्री झालेत आणि गोलंदाजी भरपूर चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 आले होते आणि या दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले गेले. 4 धावा खर्च झालेत. हा प्रकार बॉल होता आणि बॅटनं स्लाइस करायचा होता. बॅट बॉल मध्ये नाही संपर्क झाला. काय जबरदस्त गोलंदाजी. ज्या वेळेला तुम्ही एखादा चौकार खाता आणि 3 बॉल डॉट करताना म्हणजे तिथे गोलंदाजाला खऱ्या अर्थानं श्रेय दिलं जातं आणि मेटेटरी पॉवर त्याच्या षटकामध्ये आक्रमक होत नाहीयेत. स्लाइस करायचा पॉइंट कव्हरला हुक केलेला फटका. अगदी एक सिंगल इथे जोडली जाते. या पंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच सिंगल जोडली जाते. या कमाल गोलंदाजी. आतापर्यंत 4 बॉल डॉट करण्यामध्ये प्रयत्नशील यशस्वी राहिलेत गोलंदाज. भरपूर चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस इथे पहिल्या मिळते. लॉंग ऑफला फटका सजवलाय. तिकडे नाही क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय दंदन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी ओव्हरची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 9.900 ची सरासरी खंबाळे 11 टीम क्रिकेट संघानं गाठली गेली आहे. ते ड्रिंक फ्रीक्स होतोय. कॅप्टन कोल एंट्री झाली आहेत. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात. दोन्ही मेटेटरी पॉवर प्लेची षटक होती ती आता संपलेली आहेत आणि आता क्षेत्ररक्षण जे पांगवलं गेलं. मनीष बॉलिंग मार्कवरती 18 धावा धावफलकावरती एंट्री झालेत. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार बॉलिंग. कमालीची बॉलिंग येते पहिल्या मितीया गोलंदाजाच्या माध्यमातून. बिलकुल सुंदर गोलंदाजी. लाईन चांगली आणि टप्पा चांगला. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. ऑफ स्टंपला बॉल होता आणि यावेळेला उडवलाय. उंची भरपूर आहे आणि कॅप मध्ये बॉल होता. काउकर्नर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा एंट्री झाल्या त्या बॉलवरती. रोहितच्या बॅटपद हा चौकार आलेला पहिला मिळतोय. धावसंख्या 4 धावा. टोटल स्कोर कार्ड 22 धावा स्कोर कार्डला जोडले गेलेला पहिल्या मिळत आहेत.
अप्रतिम शॉट होता. टेनिस बॉल आहे 125 ग्रामचा बॉल आणि अगदी जर पाहिलं तर 900 ते 1000 ग्रामच्या बॅटच्या साह्याने हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये स्लाइस करायचा होता. लेग फाईनला अगदी अंगाला प्रेस झालेला चेंडू आणि अगदी सुंदर सुरळीत चेंडू इथे स्लोर चेंडू हाताळला गेला होता आणि मनीषच्या माध्यमातून इथे पुन्हा एकदा बीट करण्यामध्ये मनीष सक्षम आणि सबळ राहिलेला आहे. हा प्रकार आडव्या बॅटनं स्लाइस केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा थोडंसं फुटबॉल फिल्डिंग पहिला मिळतं. दुसऱ्या धावेसाठी रवाना झाली आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पहिला मिळाली. 2 धावा इथे पळून धावून काढण्यामध्ये यशस्वी. 24 धावा 24 धावा. कमाल इथे आपण पाहता फटकेबाजी आणि चांगल्या प्रकारे इथे विकेट गमावलेला नाहीये. वाह कमालीचा शॉट इथे यावेळेला पहिला मिळतोय. काश ड्रॉप पहिला मिळतोय. कव्हर शुपरच्या गलीतनं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहितच्या बॅटमध्ये अजून एक चौकार. धावसंख्या 4 बाद. स्कोर कार्ड पोहोचलेला आहे 28 धावा इंटर झाली स्कोर कार्डला. धावा धावफलकावरती इंटर झालेला पहिला मिळत आहेत. 2 दिग्गज संघांचा समावेश इथे मैदानाच्या आतमध्ये पहिला मिळतोय. अगदी जर पहिलं गेलं तर नेक्स्ट बॉल ऑन साइडला उडवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक येतील. बॉल वरती टिपलाय जाईल. संपलाय खेळ. रोहित बॅक टू द डगआउट. पहिला धक्का खंबाळे टीम क्रिकेट संघाला. बॅटर रोहित बॅक टू द डगआउट. प्रथमेश एंट्री झाली आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर रोहितचे खेळी संपुष्टात आलेले पहिला मिळाले. एक चांगला दर्जेदार कॅच आपल्याला पहिला मिळाला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या सीमेरेषेवरती तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्यांनी हा झेल टिपला आणि एक सलामीची जोडी तोडल्यामध्ये यशस्वी राहिलेले इथे जांतारावे अशोकनगर टीम क्रिकेट संघ आणि मनीषच्या खात्यामध्ये सफलता प्राप्त झालेली पहिली मिळाली. षट क्रमांक 4 इथे टाकलं जातं आणि पुन्हा एकदा सोनू गोलंदाजी ट्रॅकवरती जर्सी नंबर 17 इंटर झालेला पहिला मिळत आहेत. तर 28 धावा स्कोर कार्डला जोडल्या गेल्यात. आडव्या बॅटनं स्लाइस करायचा आता. नो मॅच लँड आहे तिकडे. कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक नाही. 2 धावा किंबहुना मिळू शकतील आणि दुसऱ्या धावेसाठी रवाना होत असताना खराब थ्रो बॅकअप निर्माण आहे आणि 3 धावा इथे पहिल्या मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपला हरणाची गती वाघाची फरारी. आल्या 3 धावा. धावसंख्येत 3 बाद. टोटल स्कोर कार्ड 31 धावा. एक शॉट आहे का? 2च धावा. तर एक शॉट आहे पहा. जिथे जिथे तुम्ही चुका करताना त्या चुकीला माफी नाही आहे. म्हणजे जर एखादी धाव तुमच्या खात्यामध्ये एक्स्ट्राची येत असेल तुम्ही पळून धावून या 3 धावा केल्या होत्या परंतु अंपायरच्या नजरेतून तुम्ही चुकणार नाही आहात. आता या वेळेला राहील पूर्णपणे खरा पहिल्या मितीया. एक्स्ट्राची धाव इथे जोडली जाईल. धाव फलक आता जाऊन पोहोचलेला आहे. 31 धावा धाव फलकावरती इंटर झालेला पहिला मिळत आहेत. हो डिस्ट्रॉय केलं गेलं यावेळेला. अगदी बॅट आणि पॅडच्या मधनं चेंडू अगदी जर पहिलं गेलं तर यावेळेला आपण पाहतोय ऑफच्या मुखडला गेलाय. धक्का क्रमांक 2. प्रथमच आल्या पावली परत डगआउटला न भोपळा फोडदा. दॅट्स वेल. चांगली गोलंदाजी सोनूच्या माध्यमातून. बॅटर बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 2. आता येतात कॅप्टन कोल ओमकार.
ओमकार एंट्री झाली आहे आणि निश्चितच आपण पाहू शकाल एक खंबाळे टीम क्रिकेट संघ या स्पर्धेच्या अंतर्गत एक गाव एक ग्रामीणच्या अंतर्गत पूल विनर आहे आणि ती वादळी खेळी आपल्याला ओमकारच्या माध्यमातून पहिला मिळाली होती आणि आज पुन्हा एकदा सिटी पोलच्या अंतर्गत क्लास फटका यावेळेला ताकद लावली अदाकत होती वार रे वाह काय म्हटलं जातं ना कॅप्टन कूल यार क्या बात है मंजिल यूं नहीं मिलती राही को जुनून सा दिल में जगाना पड़ता है मैंने पूछा चिड़िया से घोंसला कैसा बनता है तो उन्होंने कहा तिनका तिनका उठाना पड़ता है ये भाई कैप्टन कूल है और तिनका तिनका उठाएगा क्योंकि इस मैदान के ऊपर उन्होंने बहुत बढ़िया बैटिंग किया कमाल इथे फटका होता 4 धावा आले या फटक्यावरती नो फुल टॉस ऑन साइडला ताकदवर शॉट पाहिला मिळतोय एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे एकच धाव इथे जोडली जाईल थोडासा खराब फिल्डिंग वहा थ्रो अगदी चुकीचा कही भीती और कही ती निघाय असा थ्रो पहिला मिळाला आल्या 2 धावा म्हणजेच अतिघाई संकट निर्माण करी असा थ्रो पहिला मिळाला 2 धावा धावसंख्येत 2 वाढ 37 धावा इंटर झाल्या स्कोर काढला पुन्हा एकदा ऑन साइडला तिकडे नंदू मांडे पुन्हा एकदा येथील बॉल वरती उचलला जातो बॉल आणि फेकला जाईल तत्पूर्वी एक सिंगल थेंबे थेंबे तळेसाचे कड एक एक बुंदेने सागर दर्या समुद्र निर्माण केला जातो स्ट्राइक रोटेट केली जाते एक एकदा इथे घेतली जाते 38 धावा फलकावरती इंटर झालेत पहिला पूर्वार्ध 2 दिग्गज संघांच्या अंतर्गत मॅच चालू आहे इथे शपलवर मारण्याचा प्रयत्न होता अगदी पाहू शकाल षटक क्रमांक 4 फिनिश झालाय चांगली गोलंदाजी सोनूच्या माध्यमातून प्रथमेशला बाद आणि अगदी हा बॉल डॉट ओव्हरची समाप्ती 38 धावा धावफलकावरती अंतिम षटक बाकी योगेश इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आली आणि पत्रकार आहेत कारण त्यांचं मगाचं संभाषण ऐकलं आणि मी ऐकत होतो फार सुंदर त्यांची जी बोली भाषा आणि आता बोली भाषा जितकी सुंदर आहे म्हणजे त्यांची गोलंदाजी फार सुंदर असेल यात काही शंका नसेल लो फुलटॉस बॉल होता पत्रकारावरती इथून हल्ला केलाय बॉल यावेळेला फेकून दिला एक षटकावर रिजन बाउंड्री लाइनच्या पलीकडे दे धक्का इरादा पक्का इधर अब देख रही है ओमकार के बल्ले से पहिला निकलता हुआ छक्का षटकार आलाय 6 धावा एंट्री झाल्यात कमालीचा फटका इथे पहिला मिळाला अप्रतिम दर्जेदार शॉट होता कारण फलंदाज जर पहिला ना तर फलंदाजाची जी बॉडी लँग्वेज आहे ती दणकट आहे आणि मनगडाचा वापर करून फटका हा 1 षटकावर रिझनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाडलेला आहे 38 होत्या आणि 44 धाब्यांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 44 धावा किती धाब्यांपर्यंत मजल मारली जाईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचा बाग टू बाग 2 ठोकली आहेत पहिला 1 षटकावर रिझन आणि दुसरा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हो 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 योगेश्वरती इथे हमला केला जातोय सोच समझ के गेंदबाजी करनी होगी यावेळेला आपण पाहतो ज्या वेळेला 2 षटकार पडताना त्या वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास खचला जातो आणि फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो जी धावसंख्या 38 आकड्यावरती होती ती आता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल अर्धशतकावरती 50 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे हो कमाल इथे गोलंदाजी आहे प्रत्येक बॉलवरती फटका सजवणं सोपं नाही कारण अनुभवी गोलंदाज आहे योगेश म्हटलं जातं ना जुनं ते सोनं आणि जुनं सोनं विकायचं नसतं जनतेला दाखवायचं असतं इथे गोलंदाज चांगली गोलंदाजी केली बीट केलं गेले 50 धावा धावफलकावरती इंटर झालेला पहिला मिळत आहेत 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बॅटर ओमकार स्ट्रायकर एंडला तयार पहिला मिळतोय रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल झालेला आहे ओ माय गॉड कभी कभी सोचते हैं भाई सीधी उंगली से जब घी नहीं निकलती तो उंगलियां टेढ़ी करनी पड़ती है रिवर्स अटेम्प्ट सक्सेसफुल ओमकारच्या बॅटबद्द बॉलला फेकून दिलं यावेळेला बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6 धावा इंटर झाल्यात
धावसंख्या 6 56 धावा स्कोर कार्डला जोडल्या गेल्यात. पहा मित्रांनो, म्हटलं जातं ना, एखादी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती दिली जाते ना, ती जबाबदारी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि ती जबाबदारी कॅप्टन कुलनं घेतली. अगदी जर पहिलं घेत सोनू रोहित आणि केतन ही जोडी जी होती, पण त्यामध्ये प्रथमेश ताई चांगला खेळला, त्यामध्ये रोहितनं 2 चौकार मारले, परंतु इथे ओमकारनं मात्र खऱ्या अर्थानं पान पलटी केलं. यावेळेला पूर्णपणे जे कोरं पान होतं ते पलटी केलं गेलंय, त्यावरती आता रेगा ओरगडल्यात आणि यावेळेला फटका फसलाय जणू आणि इथे आपली पारी संपुष्टात येते. चांगल्या पद्धतीने इथे फटका सजवायचा प्रयत्न होता, परंतु हवा तसा मिडल झाला नाही आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. बॅटर बाद धावसंख्या 56 आकड्यावरती आहे. बॅटर गणेश एंट्री झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक खेळाडूचे प्रत्येक वेगवेगळ्या मैदानावरती वेगवेगळा खेळ असतो आणि हा वर्तमान काळ आहे. आणि आपण पाहताय ना की मगाशी योगेश भाऊनी सांगितलं होतं की कोण स्टार आहे आणि कोण नाही स्टार. कारण तुम्ही भूतकाळात कसं खेळताना याला महत्त्व दिलं जात नाही. तुम्ही भविष्यात किती चांगला खेळणार आहात, किती चांगलं खेळणार आहात याला महत्त्व नाही. तुम्ही वर्तमान काळात किती चांगला खेळ दाखवताना हे फार महत्त्वाचं आहे. इथे स्लाइस करायचा प्रयत्न होता. एक सिंगल इथे पूर्ण झालेले पहिलं मी ते एकच धाव इथे जोडली जाईल आणि 57 धावा फलकावरती पहिला पूर्वार्ध फिनिश झालेला पहिला मित्र. 58 धाव्यांची गरज आहे. जाणता राहा अशोकनगर टीम क्रिकेट संघाला विजयासाठी. हॅलो 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 माइक चेक. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो माईक चेक. तर 58 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. हॅलो. पहिला पूर्वार्ध समाप्त झालेला पहिला मिळतोय आणि 58 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. हॅलो. पहिलं षटक इथे टाकलं जात आहे. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आहे आणि पहिल्या षटकाच्या अंतर्गत हॅलो. सोनू स्ट्रायकर एंडला आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला नंदू मांडे. पहिलं षटक इथे टाकलं जातं. 58 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. जाणता राजा अशोकनगर टीम क्रिकेट संघाला पहिलाच बॉल रिव्हर्स अटॅम्प्ट सक्सेसफुल करायचा होता. अगदी चांगल्या पद्धतीचा बॉल इथे पहिला मिळतोय. कमालीचा बॉल इथे पहिला मिळतोय. किती सुंदर गोलंदाजी. नेक्स्ट बॉल इथे टाकला जातो. पॅटर तयार पुन्हा एकदा पाहू शकाल आपण. चांगला बॉलची संगत इथे पहिला मिळते आणि कमालीचा बॉल आणि यावेळेला काय घडलंय तर दॅट्स वेल. विकेट बॅट्समन बाद. क्रमांक पहिला शांताराज अशोकनगर टीम क्रिकेट संघाला बॅटर बाद. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन अक्षय. नाव सांगा ना. ऍड केल्याशिवाय धावा नाहीत. कडमान रिझनला नाहीये. छत्रक्षक बॉल चाललाय गुदगुल्या करत बाउंड्री लाईनला अटक करत आणि हा पहिला वार चौकार आलाय. 4 धावा अक्षयच्या बॅटमधनं. सॉरी नंदू मांडेच्या बॅटमधनं. कमालीचा फटका होता आणि दॅट्स वेल 4 रन्स. एक अतिशय दर्जेदार प्रहार इथे पहिला मिळाला. चौकार त्यावेळेला पहिला मिळतो आणि 4 धावा इंटरेस्ट झालेल्या फटक्यावरती दमदार प्रहार चौकार आणि 58 धाव्यांचा पाठला केला जातोय. जनता राजा अशोकनगर टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून
तयार स्ट्रायकर एंडला दिवस सजवायचा होता. इथे काय घडलं गेलं, डिस्ट्रॉय झाले आता. अरे मला वाटतं पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, तर दुसऱ्या बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल करायची गरज होती का नंदू मांडेला, आणि यावेळेला स्वतःची विकेट सेक्रिफाईस. भाई स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुराडा मारून घेणारा खेळाडू अगदी इथं आपण पाहत आहे. कारण अगदी जर पहिलं तर सरळ बॅटनं चौकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल करायचा होता. कारण मैदानाची हवा जर पहिले गेले तर निश्चितच दक्षिणेकडनं उत्तरेकडे नाही, हवा शांत आहे, पण तेच ऑन साईडला सुद्धा फटके सजू शकतात. आणि ऑन साईड नंदू मांडेची स्ट्रॉंग आहे, परंतु या वेळेला मात्र नकल बॉल होता चेंडू, आणि गोमकार सारखा गोलंदाज ज्याचे बॉल पडल्याच्या नंतर आउट स्विंग ऑफ टर्न सगळ्या पद्धतीने बॉल स्विंग होत असतात. आणि तीच गोलंदाजी आत्ताच्या घडीला कॅप्टन कुलनं मात्र खंबाळे 11 टीम क्रिकेट संघासाठी या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट चटकवण्यामध्ये, अर्थात आपण पाहू शकाल सलामीची जोडी बाद करण्यामध्ये तो सक्सेसफुल झालेला आहे. आणि खरी अर्थानं आपण पाहत आहे चांगली गोलंदाजी इथे ओमकारच्या माध्यमातून स्लाइस करायचा प्रयत्न, हा टर्न होतोय बॉल बरं का, अगदी जबरदस्त गोलंदाजी. 4 धावा इंटर झाल्या तर स्कोर काढला, चौकार आला होता, त्यानंतर मात्र पुढे चांगली गोलंदाजी इथे पहिल्या मिळतीया. भरपूर चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल इथे तळला जातोय. ओहो, हा बॉल इथे खराब आहे, पूर्णपणे शफल होऊन फटका जर सजवला असता बॅट्समनने तर 4 नाही 6 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु समयाचा खेळ इथे मात्र प्रिन्सिपल दाखवलं गेलं आणि एक सिंगल इथे प्राप्त झाली. धावसंख्येत 1 नबाड, टोटल स्कोर कार्ड 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या पहिल्या मितीया. कमालीचा फटका, फटका फसला यावेळेला. वाह, काय सांगायचं या खेळाडूंना, अगदी जर पहिल्या गेल्या तर निश्चितच पहा जी बॉलची दिशा होती आणि 2 गोष्टींचा वावर आणि वापर केला जातो मित्रांनो या क्रिकेटच्या अंतर्गत. बॉलवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवणं, बॉडी बॅलन्स स्थिर ठेवणं, या दोन्ही गोष्टींचा वापर तिथे केला नाही आहे, त्या कारणास्तव बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कॅच होता, हा मागात पडू शकतो. एक मिनिट, डेड बॉल आहे. ओके, दुसरं षटक आणि प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवरती इंटर झालेला पहिला मेतू आहे. 9 धावा झाल्यात ना. स्कोर कार्ड 9 आकड्यावरती आहे. खंबाळे टीम क्रिकेट संघाच्या सुद्धा 9 होत्या, परंतु त्यांनी विकेट गमावला नव्हता. वाह, अगदी सुंदर बॉल इथे पहिला मिळतोय, प्रत्यक्षात लाईन चांगली आहे. नंदूभाऊ आपण इकडे यायचंय. नेक्स्ट बॉल हाताळला जातोय. क्लास फटकाय चाललाय हा बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जबरदस्त शॉट, फटक्यामध्ये ताकद, विश्वास, अदाकत भरा शॉट, आणि अगदी 6 धावा देऊन इथे बसतो हा फटका. कमालीचा फटका, बॅट्समनच्या मार्फत ताकदवर शॉट, मनगडाचा वापर यावेळेला केला गेला, आता स्लॉट मध्ये आला होता, पार्किंग लॉट मध्ये दाखल केला गेलाय. यावेळेला फटका हवेत आणि फसलाय, पकडलाय कॅच इथे ओमकारनं, जबरदस्त कॅच इथे पकडला गेलाय. त्याचा क्रमांक 3
इथे लागताना पाहिलं मिळत आहे. टीम जनता राजा अशोकनगर टीम क्रिकेट संघाला बॅटर बॅक टू द डगआउट. वाह, प्रत्यक्षात ही लाईन सुद्धा पाहिली गेली, चेक केली गेली आहे. अगदी सुंदर आणि सुरळीत लाईन इथे पहिल्या मिळते. कमालीची गोलंदाजी. नेक्स्ट बॉल इथे तळ जातोय. लाईस फटका आहे. कव्हर ड्राईव्ह कव्हर शुपरच्या गलीत आणि या दुसऱ्या धाब्यासाठी रवाना झाली आहेत बॅटर. आणि पाहता पाहता एकच धाव घ्यायची आहे. एक शॉट आहे आणि टोटल स्कोर कार्ड धावसंख्या सांगायची आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती जोडले गेलेले पहिल्या माहित आहेत. वाईस फटका आहे. थोडंसं खराब फिल्डिंग आहे यावेळेला पहिल्या मिळत आहे. आणि दुसऱ्या धावेसाठी रवाना पुन्हा एकदा. 16 आणि 2 18 अशा पद्धतीने धावसंख्या. प्रत्यक्ष स्कोरिंग बरोबर चालू आहे. त्यांच्या 2 ओव्हरमध्ये 18 होत्या, यांच्या 2 ओव्हर 18 आहेत. परंतु त्यांच्या विकेट गेल्या नव्हत्या आणि यांच्या 3 विकेट गेलेले आहेत. तिसरं षटक इथे टाकलं जातं आणि वैभव हा गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. सॉरी, गोलंदाज कोण आहे? गणेश. गणेश सॉरी गणेश. गणेश इंटर झाला गोलंदाजी ट्रॅक वरती आणि तिसरं षटक इथे टाकलं जात आहे. 18 धावा इंटर झाली. स्कोर काढला. 3 गडी बाद झाली आहेत. पहिलाच बॉल अगदी लाईन चांगली पहिल्या मिळते आणि अगदी लाईन चांगली राहिली तर टप्पा चांगला शोधता येतो. आणि या दोन्ही गोष्टींचा वापर इथे चांगल्या पद्धतीने केला गेलेला पहिला मिळाला. बॅट्समन तयार. स्ट्रायकर एंडला 58 धावेंचा पाठला करायचा आहे आणि 18 धावा धावफलकावरती इंटर झालेला पहिल्या मिळत आहेत. नेक्स्ट बॉल इथे टाकलं जाईल. बॅटर तयार असेल स्ट्रायकर एंडला. आईस फटका. उंची भरपूर आहे यावेळेला. खाली क्षेत्ररक्षक आणि कमालीचा कॅच इथे पकडला गेलाय. रोहितच्या माध्यमातून धक्का क्रमांक 4. जनता राजा टीम क्रिकेट संघाला बॅटर बॅक टू द डगआउट.
विकेट इथे प्राप्त झाली. नेक्स्ट बॉल इथे टाकला जातोय. बॅटर तयार स्ट्रायकर एंडला. स्लाइस केलाय यावेळेला पट्ट्याला अगदी इकडे शतरक्षक येतील बॉल वरती. दुसऱ्या धावेसाठी रवाना आणि पाहता पाहता इथे 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. कमाल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि धावसंख्येत इथे 2 वाढ झालेली पहिल्या मितीया. टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलेले आहे. धावसंख्या एंटर झालेली पहिल्या मितीया. 20 धावा स्कोर कार्डला जोडल्या गेलेल्या पहिल्या मित आहेत. नेक्स्ट बॉल इथे तळला जातोय. स्लाइस केला पॉईंट कव्हरला पुन्हा एकदा पाक फुटला जाऊन पंच केला आणि एक सिंगल इथे जोडली जाते. चांगल्या प्रकारचं शतरक्षण पहिला मिळालं. एक सिंगल. धावसंख्येत 1 नवाड. टोटल स्कोर कार्ड 21 धावा. मागडं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. इक्के दुक्के पे जीत नाही सकते आप. पण सिंगल डबलनं जिंकणं तितकं सोपं नाही आहे. मोठ्या फटक्यांची सुद्धा आवश्यकता आहे, गरज आहे. आणि मोठे फटके आले तर निश्चितच विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते. यावेळेला अगदी आपण पाहू शकाल लाईन कशा प्रकारची आहे आणि निश्चितच आपण पाहताय क्वालिफाईड अंपायर सहमत नाहीये. चांगल्या प्रकारचा बॉल इथे हाताळला गेलाय आपण पाहताय आणि अगदी हा बॉल इथे डाट डिलिव्हरी इथे पहिला मिळतोय. कमालीचा बॉल अगदी सुंदर लाईन आणि चांगल्या प्रकारचा टप्पा इथे पहिला मिळतो. पहिल्या पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 57 बनवल्या गेल्या. 58 धाब्यांचं सेट टार्गेट समोर ठेवलं गेलं परंतु त्यामध्ये 4 गडी बाद झाल्याच्या नंतर धाब्यांना गळती इथे लागताना पहिल्या मिळत्या. जांताराजा टीम क्रिकेट संघाला उसळी घेणारा बॉल होता. इथे लाईन पहिल्या मिळत्या. अगदी चांगली आणि ओरची समाप्ती. गट क्रमांक 3 फिनिश झालाय. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. ज्या ज्या टीम आपण आला असाल उपस्थित असाल ज्या ज्या टीमचे कॅप्टन असतील ज्या ज्या टीम्स पुढच्या आहेत त्यांनी फक्त येऊन व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा आहे. बॉल आकाशात गेलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि प्रतिम काच इथं टिपला गेलाय. अजून एक धक्का लागतोय. यावेळेला आपण पाहू शकाल टीम जांताराजा टीम क्रिकेट संघाला अर्थात अशोकनगर. सागर आलाय का आता. सागर एंट्री झाली आहेत मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहत आहे एकावरती एक विकेट इथे प्राप्त केले जातात आणि कारण त्याचं कारण म्हणजेच गोलंदाजी परफेक्ट इथे पहिल्या मितीया खंबाळे 11 टीम क्रिकेट संघाची. चांगल्या प्रकारचं फिल्डिंग इथे केलं जात आहे आणि त्या कारणास्तव निश्चितच आपण पाहू शकाल ओह कमालीचा बॉल स्विंग झालाय. ती सुंदर बॉल सागरला बीट केलं गेलंय. गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी प्रथमेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि प्रत्यक्षात चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे पुन्हा एकदा पॉईंट कव्हरला स्लाइस केलाय चेंडूला. एक सिंगल इथे जोडली जाते आणि दुसऱ्या धावेसाठी रवाना होत असताना यावेळेला विकेट प्राप्त झाली की नाही झाली निश्चितच क्वालिफाईड अंपायर काय म्हणतात काय सांगतात निर्णय पेंडिंग आहे. क्लास फटका जबरदस्त शॉट इथे यावेळेला 1 बाउन्स 4
4 धावा एंट्री झाली आहेत. अत्यंत दर्जेदार प्रहार यावेळेला पहिला मिळाला आणि त्यावरती मोहोर चौकाराची प्रात्यक्षिकता पहिली आपण इथे आपण पाहिलं. आडव्या बॅटनं स्लाइस करायचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि इथे विकेट. बॅटर बाद. अजून एक धक्का लागताना पहिला मिळतोय. ओव्हरची समाप्ती. एक बॉल बाकी आहे. ओके तर टोटल स्कोर कार्ड ॲडव्होकेट 27 धावा. अ, 27 धावा फलकावरती आणि अजूनही 31 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 31 व्हाईट बॉल. 30 धाव्यांची गरज. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि थर्डमॅन रिझनला पॉईंट कव्हरचा फटका आणि अगदी आपण पाहू शकाल तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हरची समाप्ती. 6 बॉल 26 धाव्यांची गरज. सहा बॉल 26 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. पहिला बॉल इथे अगदी लाईन खराब पहिल्या मितीया. व्हाईट बॉल आहे आणि आता विजयासाठी अजूनही 6 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 25 धाव्यांची गरज विजयासाठी. क्लास फटका. उंची भरपूर आहे. लांबी सुद्धा भरपूर आहे जनाब. ओ भरपूर चांगलं एफर्ट होतं. ठोकलाय षटकार यावेळेला. अत्यंत महत्वाचा आणि खऱ्या अर्थानं भरपूर चांगला एफर्ट होता. बॉलला पकडलं गेलं होतं परंतु जो कमरेचा झोत आहे तो थोडासा मागे वळला गेला आणि त्या कारणास्तव हा षटकार. इथे ऑन साईडला फटका आहे आणि यावेळेला आपण पाहू शकाल तर एक चांगल्या प्रकारचा बॉल इथे हाताळला गेला आणि बिलकुल गोलंदाजी चांगली झाली. पहिला बॉल वाईट त्यानंतर मात्र षटकार आला होता आणि हा बॉल एक इथून चांगला टाकला गेला. आता या पुढचा बॉल इथे टाकला जातो. बॅट्समन तयार स्ट्रायकर एंडला. हो हो हा बॉल कमालीचा आहे. परफेक्ट लाईन, परफेक्ट दिशा आणि परफेक्ट टप्पा. अतिशय गुणगाणी बॉल इथे पहिला मिळाला. चांगल्या प्रकारे चेंडूची सांगता इथे गोलंदाजाच्या माध्यमातून केली गेलेली पहिल्या मिळाली. नेक्स्ट बॉल इथे टाकला जातो. बॅटर तयार स्ट्रायकर एंडला. क्लासेल फटका आहे त्यावरती पुन्हा एकदा चौकाराची मोहोर. वन मोर एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आणि टोटल स्कोर कार्ड 43 धावा एंटर झाली स्कोर कार्डला. 43. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धाव्यांची गरज विजयासाठी. 2 बॉल 15 धाव्यांची गरज आहे. समीकरण सोपं नाही आहे. भरपूर मोठं समीकरण आहे आणि हा एक अप्रतिम बॉल इथे कमालीचा चेंडू हाताळला गेलाय.
एक बॉल इथे पहिला मिळतोय आणि शिल्लक राहिलेला आणि त्यावरती बडवायशात 15 धाबा 15 धाबा अशा प्रकारे एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे खंबाळे 11 टीम क्रिकेट संघ च्या माध्यमातून रिव्हर्स अटॅम्प करायचं होतं इथे डिस्ट्रॉय केलं गेलं दांडी गोल बॅटर बाद पूर्वार्ध आणि उत्तरार्ध समाप्त खंबाळे संघ पहिल्या मॅच मध्ये विन